हॅलो अँड वेलकम टू पूनम्स व्लॉग. तर आज होता अनिकेत, म्हणजे अनिकेतचा जातीचा दाखला हरवलेला. तर मग तो डॉक्युमेंट संध्याकाळी शोधत होता. तर मग सोनाने आली आणि चहा वगैरे ठेवला. ते संध्याकाळी कामावरून आल्यावर मग सोनानीची ड्युटीच असते रोज चहा ठेवायचं सर्वांनी. मग काय वांगे वगैरे चिरून ठेवले होते. मग वांगे चिरता चिरतात आमचं ठरलं का ज्योतीन त्यांच्या घरी जायचं. तिचे आजी बाबा आले होते भेटायला. तर मग आम्ही माळाच्या रस्त्याने चाललो होतो तिच्या आजी बाबांना भेटायला. तर मग काय पोहोचलोच आम्ही माळाच्या रस्त्याला. तर रस्त्याला लावलेलं होतं लाकडाचं गेट. मग ते काय अनिकेतने उघडलं आणि लगेच आम्ही निघालो. फायनली आम्ही तिथं पोहोचलो. मग बघा हे मळ्यातलं वातावरण किती छान होतं. हे होतं 6-7च्या दरम्यान. खूप छान वाटत होतं तिथं, पण फ्रेश वातावरण आहे तिथं. शेजारी पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे. मग काय आम्ही नानांना घेऊन आलो मग मळ्यामध्ये. तर तिच्या आजी बाबांना भेटली ती. तुम्हाला दाखवते तिचे आजी बाबा. हे बघा तिची आजी ही तिची मम्मी आहे. तिथं बसले होते. आम्ही तिथं गेलो त्यांना खूप आनंद झाला होता बघा. आणि ही तिची मावशी स्वयंपाक करत होती. मग काही गेल्या गेल्या तिच्या पप्पांजवळ जाऊन बसली. मग थोड्याशा गप्पा मारल्या. यांचं तर वेगळंच मस्ती चालू होती दोघेच भाईसंग. पाहून घ्या मग हे सगळे गप्पा मारत बसले. मग काही गेल्या गेल्या लगे हिला दुसरं काम लावून दिलं तिच्या मम्मीने. तिथं पुरणपोळ्या बनत होत्या. मग हिला भजे बनवायला लावले. पण फर्स्ट टाईम तिने भजे बनवले. एवढे टेस्टी झाले होते खरं सांगते. हे बघा आम्ही तर खूप खूप खाल्ले. मी तिथं पण खाल्ले आणि घरी आल्यानंतर सुद्धा खाल्ले. खूप छान टेस्टी झाले होते बघा. बटाट्याचे भजे होते. तिने पटापट केले आणि सगळ्यांना टेस्ट करवले तिने. मला तर फार आवडले होते. मग माझ्यानंतर हे तिघं पण आले. हे तर आपल्यासोबतच असतं कायम, तुम्हाला तर माहितीच आहे व्हिडिओमध्ये. मग काय सर्वांना टेस्ट करवले तिने. मग काय बाहेर आमटी पण बनत होती. मग म्हटलं व्हिडिओ बनतोय तर मग कशाला सोडायचा. मग मी तिथं जाऊन बसले खुर्चीवर. मग यांचा पण व्हिडिओ घेतला. यांनी पण आमटी बनवली हरभऱ्याची. साधी आमटी बनवली. कांदा लसूण काहीच नाही टाकलं, कारण श्रावण लागलेला आहे म्हणून. मग साधी सोपी आपलं तिखट मिरची टाकून हळद वगैरे टाकून मग साधीच आमटी बनवली. मग खूप छान आमटी झाली. कारण चुलीवरचा स्वयंपाक कसाही बनवतो मी टेस्ट तर येणारच, हे तर आपल्यांना माहीतच आहे. मग त्यांना हवे तेवढे लोक आहेत तेवढी आमटी बनवून घेतली. मग काय मी भजे आणले बाहेर चुलीजवळ. थंडी वाजत होती, गारवा सुटला होता. मी पण टेस्ट केले. फार छान होते गाईस, खूप टेस्टी होते. बस आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. तर आपल्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.